नमस्कार, मी डायटिशियन पूजा देवरे पुन्हा एकदा आपलं नाशिक आपलं डाएटमध्ये तुमचं स्वागत करते। तर आपण ह्यावेळेस सुरू केलेली आहे रेसिपीजची सीरीज। मागच्या एपिसोडमध्ये आपण 2 हाय प्रोटीन रेसिपीज बघितल्या आहेत, स्प्राउट भेळ आणि एग किंवा पनीर फ्रँकी। तर चला तर मग आजच्या एपिसोडला सुरू करूया। तर आजही मी तुमच्यासाठी पौष्टिक आणि चमचमीत रेसिपीज आणल्या आहेत, तर नक्की करून बघा। पहिला आहे पनीर सॅलड। ह्याच्यासाठी लागणारे साहित्य करायला अगदी सोपं आहे। कोणीही नो फायर कुकिंग आहे ही रेसिपी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पनीर, कांदा, टोमॅटो, वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची, कोथिंबीर, लिंबू आणि चाट मसाला। तर सगळे पनीरचे क्यूब्स कट करून घ्या। शिमला मिरची, कांदा, टोमॅटो थोडेसे जाडसर कापा, ज्यामुळे खाण्यासाठी ती मजा वेगळीच येईल। त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करा। त्याच्यामध्ये चाट मसाला, थोडीसं तिखट आणि लिंबू पिळा, कोथिंबीर भुरभुरा आणि तयार आहे तुमचं पनीर सॅलड। वेट लॉससाठी उत्तम, पोट भरण्यासाठी उत्तम। हे सॅलड तुम्ही स्नॅक्समध्येही खाऊ शकता किंवा डिनरमध्येही खाऊ शकता। हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू असणारं पनीर आणि हाय फायबर असणारे भाज्या, यामुळे हे कॉम्बिनेशन वेट लॉससाठी आणि डायबिटिक पेशंटसाठी तर उत्तम आहे। तर नक्की ट्राय करा पनीर सॅलड। तर पनीरला रिप्लेस करून तुम्हाला वाटत असेल की टोफू वापरू शकतो का आपण, तर नक्की हो, पण त्यासाठी बऱ्याच जणांना सोयाबीन किंवा सोयाबीनचं पनीर हे चालत नाही। काही ब्रेस्ट कॅन्सरमध्ये नाही चालत, थायरॉईड पेशंट्सला नाही चालत, तर तेवढी काळजी घेऊन तुम्ही नक्की वापरू शकता। तुम्हाला जर सोयाबीनची ॲलर्जी नसेल, बऱ्याच जणांमध्ये सोयाबीनची ॲलर्जीही दिसून येते, जर ॲलर्जी नसेल तर नक्की तुम्ही वापरू शकता। आणि काळजी घ्यायची एवढीच की ब्रेस्ट कॅन्सर आणि थायरॉईड या पेशंटनी अवॉइड केलेलं बरं राहतं। हे झालं पनीर सॅलड। तर पुढची रेसिपी बघूया, पण त्यातपूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट। नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी डायटिशियन पूजा देवरे, तुम्ही बघताय आपलं नाशिक आपलं डाएट। आपण आता बघतोय रेसिपीजच्या सीरीज। ब्रेकच्या आधी आपण बघितलं आहे पनीर सॅलडची रेसिपी। तर आता एक स्वीट डिश घेऊन आली आहे तुमच्यासमोर की जी डायबिटीजचे पेशंटही बिनधास्तपणे खाऊ शकता किंवा वेट लॉसचे पेशंटही बिनधास्तपणे खाऊ शकता। चला तर मग बघूया कुठली आहे ती। फ्रूट क्रीम। फ्रूट क्रीम नावातच क्रीम आहे। तुम्हाला वाटत असेल की क्रीम हे वेट लॉससाठी चांगले किंवा डायबिटीजसाठी चालेल, तर हो, नक्की चालेल। कारण ह्याच्यामधले साहित्य आपण जाणून घेऊया काय काय आहेत ते। फ्रूट क्रीमसाठी लागणारे साहित्य हंकड म्हणजेच चक्का। दह्याला रात्रभर बांधून एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवा, पाणी पूर्ण निथळू द्या आणि तयार आहे तुमचा हंकड। त्याला चक्का आपण म्हणतो। सीजनल फ्रूट्स, स्पेशली तुम्ही पल्पी फ्रूट घेऊ शकता, म्हणजे पपई झालं, सफरचंद झाले किंवा केळं घेऊ शकता तुम्ही, किंवा सीजनल कुठलेही फ्रूट्स चालतील। फक्त आंबट फळं घ्यायचे नाही। संत्री, मोसंबी, किवी हे फळं घ्यायचे नाही आहेत। चिकू आणि डाळिंबही तुम्ही टाकू शकता। तर करायचं असं आहे, हंकड घेतलं की त्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स किंवा सगळ्या फळं आहे बारीक कापून टाकायचे त्याच्यामध्ये। ह्याच्यात तुम्ही थोडीशी ड्रायफ्रूटची पावडरही भुरभुरू शकता किंवा खजूरचा मिक्सरमध्ये फिरून पल्पही काढून तुम्ही जर 1 चमचा टाकला तरीसुद्धा चालणार आहे। त्यामुळे तुम्हाला याच्यात साखर नाही, गूळ नाही, खजूरचा गोडवा असल्यामुळे तुम्ही डायबिटीजचे पेशंटही खाऊ शकता किंवा वेट लॉसचे पेशंटही खाऊ शकता। तर आत्ता मी तुम्हाला फ्रूट क्रीमची रेसिपी सांगितली। बरेच जण म्हणतील आम्ही तर फ्रूट कस्टर्ड खातो, ते तर हेल्दी आहे, पण नाही। फ्रूट कस्टर्ड किंवा फ्रूट सॅलड आणि फ्रूट क्रीममध्ये फरक आहे हा की फ्रूट क्रीममध्ये आपण दह्याचा वापर करतो
आणि फ्रूट कस्टर्ड किंवा फ्रूट सॅलडमध्ये आपण कस्टर्डचा वापर करतो, ज्याच्यामध्ये दूध, कस्टर्ड पावडर आणि साखर घातली जाते, की जी हेल्दी नाही आहे, अनहेल्दी आहे. त्यामुळे फ्रूट क्रीम हे अगदी हेल्दी स्वीट डिश किंवा डेझर्टचं ऑप्शन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर नक्की ट्राय करा फ्रूट क्रीम. तर आज आपण 2 रेसिपीज बघितल्या, हाय प्रोटीन रेसिपीज, पनीर सॅलड्स आणि फ्रूट क्रीम. पनीर सॅलडमध्ये फक्त सगळ्या भाज्या किंवा सॅलड्स हे कट करून, पनीरचे क्यूब्स कट करून त्याच्यामध्ये मस्त चाट मसाला आणि लिंबू टाकून खायचं आहे तुम्हाला. आणि फ्रूट क्रीम दह्याचा चक्का करून त्याच्यामध्ये सीझनल फ्रूट्स बारीक कट करून तुम्ही खाऊ शकता. आणि हो, तुम्हाला जर काही या रेसिपीजबद्दल काही शंका असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधू शकता. तर या रेसिपीज नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशा झाल्या ते. तर पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मी अशाच छान छान आणि चमचमीत रेसिपीज घेऊन येत आहे. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक, आपलं डाएट.